काय मग कॉलेज सुरू झालंय, 12वी संपली आहे, ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतले, पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतले, बीबीए एमबीए सीसीए काय काय नको तिकडे ऍडमिशन तुम्ही घेतलंय. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो. आणि आता तयार कसं होऊन जायचं, कारण प्रेझेंटेबल तर दिसलं पाहिजे, पॉकेट मनी तर तेवढी नाही की सगळे प्रोडक्ट विकत घेता येईल, मेकअप कसा करायचा नक्की ते माहित नाही, त्यामुळे उगाच काहीतरी लावून जाऊन फजिती करून घ्यायची इच्छा नाही. बात तो सही है. हे सगळं तुमच्या मनामध्ये प्रश्न चाललेले असतील ना, तर मी तुमची मोठी बहीण आहे, तुम्हाला गाईड करायला हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नाव अजून तुम्हाला समजलंच असेल की अंडर 1000 रुपीज, 1000च्या आतला आपण मेकअप किट बनवतोय, खास अशा मुलींसाठी की ज्या नुकत्याच कॉलेजला जायला लागलेल्या आहेत आणि ज्यांचं बजेट खूप जास्त कमी आहे, तरीही तुम्हाला स्वतःचं छोटूसं असं मेकअप किट बनवायचं की ज्याच्यात तुम्ही कॉलेज डेजमध्ये, सणासुदीला, रोजसाठीचा मेकअप क्रिएट करू शकता. आणि आता त्याच्यासाठी काय काय वापरलंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागेल. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला प्रॉडक्ट पण दाखवणार आहे, त्याचं ऍप्लिकेशन पण कसं करायचं तेही दाखवणार आहे आणि त्याची प्राइस पण दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप फायद्याचा आणि खूप जास्त महत्वाचा व्हिडिओ आहे. शेवटी तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात. थँक्यू म्हणायचं असेल तर फक्त एक काम करा, सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण तुमच्यातल्या बऱ्याचशा मैत्रिणी फक्त व्हिडिओ बघता, सबस्क्राईब करत नाही. आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन, अरे कहना क्या चाहते हो? एक सब्सक्रिप्शन का नहीं चुकते, एक सब्सक्रिप्शन की कीमत तुम क्या जानोगे रमेश बाबू, असा फिल्मी किडा माझ्यामध्ये येत असतो. पण खरंच खूप महत्वाचं आहे, तुम्ही एक सबस्क्राईब केलं ना तर इकडे मला असं ढीग मोठं झाल्यासारखं वाटतं आणि खूप जास्त मोटिवेशन मिळतं. त्यामुळे व्हिडिओ तर पाहाच, लाईक तर कराच, कमेंट तर कराच, पण सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण आपल्याला लवकरात लवकर खूप मोठा पल्ला पार पाडायचा. आणि जर तुम्ही आधीपासूनच मला सबस्क्राईब केलेलं असेल तर थँक्यू सो मच, मी खूप आभारी आहे तुमची. आणि तुम्ही एजी स्क्वॉडच्या फॅमिली मेंबर आहात, त्यामुळे आपलीच लोक आहात तुम्ही. थँक्यू. आता जास्तीची बडबड न करता आपण स्टार्ट करूया आजची व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. तो चलिए शुरू करते हैं. सर्वात आधी आपल्याला ना मॉइश्चरायझर लावायचं आहे. इथे जे मी मॉइश्चरायझर यूज करते हे आहे हर्से कंपनीचं. खूप छान हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे आणि बॅरियर रिपेअर करतं. मी जेव्हापासून हे वापरायला लागली आहे, निव्हिया नंतर आय गेस खूप जास्त प्रेमात मी कुठल्या मॉइश्चरायझरचे पडले असेल ते हे, आणि हे संपल्यानंतर मी नक्कीच नेक्स्ट ऑर्डर करणार आहे. तर याची लिंक किंवा आज जेवढे काही प्रोडक्ट मी वापरणार आहे त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करेल, त्यामुळे ते पाहायला विसरू नका. आणि आधी स्वच्छ मी चेहरा धुवून घेतलाय. माझ्या चेहऱ्यावरती कुठेही धूळ, डस्ट नाहीये किंवा सकाळी लावलेलं सनस्क्रीन नाहीये, कुठलंच प्रॉडक्ट नाहीये. त्यामुळे मी व्यवस्थित चेहरा धुवून घेतला. त्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करणार आहे. त्याआधी जेव्हा तुम्ही चेहरा धुता तेव्हा या एजमध्ये ना थोडंसं ऑइल प्रोडक्शन जे असतं आपल्या शरीरातलं ते जास्त असतं. त्यामुळे तुम्हाला आता ॲक्ने येत असतील, पिंपल्स येत असतील, नॉर्मली तुमची त्वचा जास्त तुम्हाला ऑइली वाटत असेल, तर जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतात, तुम्ही टीन एजपासून यंग अवस्थेमध्ये जेव्हा शिफ्ट होता तेव्हा हे ज्या केमिकल लोचा शरीरात होत असतो त्याचा परिणाम होतो की चेहऱ्यावरती ऑइल जास्त येतं. त्यामुळे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कंपल्सरी टोनर यूज करायचं आहे. मी जे टोनर यूज करते ते यूज करते मी विश केअर कंपनीचं हे टोनर आहे. आता ह्या टोनरमध्ये इन्व्हेस्ट करणं का वर्थ आहे सांगते, कारण स्किन केअरमध्ये पण तुम्हाला टोनर वापरायचं आहे आणि मेकअपमध्ये पण तुम्हाला टोनर वापरायचं आहे. व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रे करून घ्यायचं आणि हे नॅचरली सुखेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. टोनर काय करतं, टोनर तुमचे पोर्स जे आहेत त्यांना श्रिंक करण्याचं किंवा मिनिमाइज करण्याचं काम करतं. त्यामुळे काय होतं, जो काही घाम यायचा किंवा जो काही ऑइल तुमच्या स्किनवरती येणार आहे त्याचं प्रमाण थोडंसं कंट्रोल व्हायला मदत होते. त्यामुळे यानंतर तुम्ही जे काही अप्लाय करणार आहे किंवा जे काही यूज करणार आहात ते तुमचं पूर्ण कॉलेज संपेपर्यंत, म्हणजे सकाळी 11 ते 5 असं जरी तुमचं कॉलेजचा टाइम असेल तरीही संध्याकाळपर्यंत व्यवस्थित टिकेल आणि ते कुठेही हलणार नाही. यानंतर आपण यूज करणार आहोत आपलं मॉइश्चरायझर. मी हे वापरते, पण तुमच्याकडे जे कुठलंही असेल
ते तुम्ही यूज करू शकता। मॉइश्चरायझर शक्यतो तुमच्या स्किन टाईप प्रमाणे असावं, म्हणजे जर तुमची ड्राय स्किन असेल किंवा ड्राय फील होत असेल तुम्हाला, तर तुम्ही असं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरू शकता। याच्यामध्ये जर अजून रिकमेंडेशन हवं असेल तर तुम्ही निव्हिया सॉफ्टचं जी पांढरं मॉइश्चरायझर येतं ना, सुपर लाईट मॉइश्चरायझर, ते यूज करू शकता। आणि जर तुमची स्किन ऑइली असेल, खूप जास्त पिंपल्स आहेत तुमच्या स्किनवरती आणि खूप जास्त पटकन ऑइल येतं, तर त्यावेळी तुम्ही लाईट जेल बेस मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करू शकता। रिकमेंडेशन मध्ये तुम्ही पॉन्ड्स सुपर लाईट जेल यूज करू शकता बजेट फ्रेंडली मध्ये। त्यानंतर जर थोडंसं रेंज असेल बऱ्यापैकी तर तुम्ही PACचं जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता। आता जेव्हा तुम्ही कॉलेजला जात असता ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती किंवा या वयोगटातल्या ज्या मुली असतात ना, त्या ऑलरेडी खूप छान मस्त ब्लश करत असतात किंवा स्किन थोडी तुकतुकीत असते, कारण स्किनची इलॅस्टिसिटी पुन्हा कोलॅजन खूप चांगल्या प्रमाणात असतं तेव्हा। त्यामुळे तेव्हा जास्त खूप काही करायला लागत नाही, म्हणजे खूप कलर करेक्शन किंवा खूप लेअर अप असं करायला लागत नाही, कारण तुमची ऑलरेडी स्किन खूप चांगली आहे। तुम्ही जर नोटीस केलं तर जर ॲक्ने मार्क्स असतील तरच ते पिगमेंटेशन असतं, बाकी जर डोळ्यांखालचं पिगमेंटेशन वगैरे आहे ते खूप कमी प्रमाणात असतं। पण जर असेल पिगमेंटेशन, फॉर एक्झाम्पल माझ्यासारखं जर थोडंसं लाईट असेल, जर नसेल तर तुम्ही कन्सिलरची स्टेप सुद्धा डिरेक्टली स्किप करू शकता। पण जर माझ्यासारखं थोडंसं पिगमेंटेशन असेल तर काय करायचं, एखादं डार्क कन्सिलर घ्यायचं। मी आता जे कन्सिलर यूज करते ना, ते आहे मार्स कंपनीचं, खूप जास्त स्वस्त आणि खिशाला परवडणारं कन्सिलर्स आहेत हे। आता माझ्या हातात जो शेड आहे तो आहे 08 एक्सप्रेसो एलिगन्स असं याचं नाव आहे। आता हे मी कुठे कुठे लावणार आहे, हे मी थोडंसं अगदी हलक्या हातात, खूप जास्त डार्क शेड आहे हा, हलक्या हातानं फक्त जिथे मला थोडंसं पिगमेंटेशन आहे तिथे लावते, अगदी थोडंसं लावलंय आणि बस। आता ह्याला आपल्याला ब्लेंड करायचंय। ब्लेंड करण्यासाठी तुम्ही हाताचा पण वापर करू शकता किंवा ब्लेंडरचा वापर करू शकता किंवा ब्रशचा पण वापर करू शकता। जर बजेट लक्षात ठेवलं तर आपण जास्त ब्रश नाही इन्व्हेस्ट करू शकत, कारण जसं आपलं टार्गेट आहे त्याप्रमाणे आपल्याला 1000 रुपयाच्या आत आपलं किट बनवायचंय, त्यामुळे ब्रश मी याच्यामध्ये इन्क्लूड करत नाहीये। असं माझ्याप्रमाणे तुम्ही हातानं ब्लेंड करू शकता। दिसलं? अगदी हलक्या हलक्या बोटानं तुम्हाला जिथल्या तिथे फक्त ते प्रोडक्ट बसवायचे, बाकी कुठेही ड्रॅग न करता जिथे आपण लावलंय, जिथे आपलं टार्गेट आहे तिथेच तुम्हाला ते बसवायचंय। बस एवढं तुम्हाला हे ब्लेंड करायचंय। आणि ह्यानंतर काय करायचंय, आता तुम्हाला यूज करायचा आहे ब्लश। शक्यतो ब्लश म्हणून किंवा लिपस्टिक म्हणून तुम्ही जर एकच प्रोडक्ट वापरलं, म्हणजे आजकाल लिपस्टिक आय टिंट पण मिळतात, लिपस्टिक टिंट पण मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही डोळ्यांवरती सुद्धा करू शकता, गालावरती करू शकता आणि लिपस्टिक म्हणून सुद्धा करू शकता। तर त्याच्यासाठी जर तुम्हाला कॉस्ट कट करायची असेल आणि छान प्रोडक्ट पण घ्यायचं असेल तर तिन्ही सेपरेट प्रोडक्ट घेण्यापेक्षा मी असं तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही एकच टिंट किंवा एकच प्रोडक्ट असं घ्या की जे तुम्ही सगळीकडे यूज करू शकता। जसं की उदाहरणार्थ माझ्याकडे ना हे जस्ट गोलचं पल पेटल 05 नंबरचं लिपस्टिक टिंट आहे। तर याचा वापर आता बघा मी कसं करते। एकतर मी हे ब्लश म्हणून गालावरती पण लावणार आहे, ठीक आहे। खूप छान असा व्हायब्रंट पिंक कलर आहे। ब्लेंड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, असं बोटांना फक्त ह्याला स्प्रेड करायचंय। बट ऑब्वियस जर आपण कॉलेज गोईंग आहात तर गालावरती जरी आलं तरीही ते क्यूटच दिसणार आहे। आपल्याला क्यूट मेकअप आज क्रिएट करायचंय। बस अशा प्रकारे ब्लश व्यवस्थित ब्लेंड करून झालं की त्यानंतर आपण काय करणार आहे, हेच जे ब्लशचं टिंट आहे त्याचाच थोडासा वापर करणार आहे आयलिड वरती। आणि बोटानं याला स्मज करणार। दिसला? थोडासा टिंट फक्त आपल्याला डोळ्यांवरती द्यायचा आहे आणि छान मस्त एकाच प्रोडक्ट मध्ये आपण तिन्ही कामं करणार आहोत।
आउटर कॉर्नरला थोडंसं मी ब्लेंड करून घेतलंय, कारण मेकअप थोडासा सटल पण दिसला पाहिजे आणि व्यवस्थित दिसला पाहिजे. सी किती छान दिसतंय. आता यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला घ्यायचंय कॉम्पॅक्ट. मध्ये तुम्ही मेबलिन फिटमीच्या कॉम्पॅक्ट कन्सिडर करू शकता, कारण ह्या ज्या कॉम्पॅक्ट पावडर आहेत ना त्या खूप जास्त रेंजमध्ये पण आहेत, खूप जास्त शेड्समध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेडचं कॉम्पॅक्ट मिळेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बजेट फ्रेंडली आहे, कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट अवेलेबल होईल. आणि कॉम्पॅक्ट हे काय असतं ना, पावडर फाउंडेशन असतं, म्हणजेच कॉम्पॅक्ट हा फाउंडेशनचाच एक प्रकार आहे पावडर फॉर्मॅट मधला, त्यामुळे याला थोडंसं कव्हरेज सुद्धा असतं. म्हणून जर तुम्ही हे एवढंसं मेकअप केला आणि याच्यावरती जर कॉम्पॅक्ट लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरती छान कव्हरेज पण मिळतं, खूप जास्त गॉडी पण वाटत नाही, अगदी सटल आणि चबी बबी किंवा असं क्युटी वाला लुक तुम्हाला क्रिएट करता येतो. आता कॉम्पॅक्ट लावण्यासाठी या कॉम्पॅक्ट मध्ये जो स्पंज येतो त्याचा वापर तुम्ही करू शकता. माझ्याकडे तो नाहीये, दुर्दैवानं मी कुठेतरी टाकलाय, त्यामुळे मी पावडर पफचा यूज करते. सुरुवात करायची आहे डोळ्यांच्या खालनं आणि हलक्या हलक्या हातानं डॅब डॅब करत. जर तुम्ही बघू शकत असाल, माहित नाही मला कॅमेरा कितपत कॅच करतोय, पण कॉम्पॅक्ट लावल्यानंतर हा जो आतून ब्लश दिसतोय ना, म्हणजे नॅचरल ग्लो आल्यासारखा किंवा नॅचरल ग्लोचा इफेक्ट जो हा ब्लश देतोय तो खूपच सुंदर देतोय. आपल्याला डोळ्यांवरती सुद्धा हे सील करून घ्यायचंय, कारण लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जिथे जिथे आपण पावडर प्रोडक्ट यूज करतोय तिथे तिथे मेकअप सील व्हायला मदत होते. म्हणून जिथे जिथे क्रीम प्रोडक्ट वापरलंय किंवा जिथे पण आपण एखादं लिक्विड प्रोडक्ट यूज केलंय त्याला जर तुम्हाला सील करायचं असेल, पॅक करायचं असेल, तर त्यावरती तुम्हाला यूज करायचं पावडर प्रोडक्ट. आता आपण करणार आहोत आय मेकअप. आय मेकअप साठी माझ्याकडे आयब्रो पेन्सिल, आता आपण करणार आहोत आय मेकअप. आय मेकअप साठी एकतर मी म्हणजे जे लिपस्टिक टिंट आहे त्याचा वापर केलेलाच आहे, बरोबर, त्यामुळे इथे जरी थांबलो आपण तरीही चालणार आहे. पण या किटमध्ये मी तुम्हाला एक आयशॅडो पॅलेट पण सजेस्ट करणार आहे. हे आहे मार्स कंपनीचं आयशॅडो पॅलेट. खूप सुंदर असे न्यूट्रल रंग आहे त्याच्यामध्ये, शिमर पण आहे, ग्लिटर पण आहे. म्हणजे जर यदा कदाचित कधी असं वाटलं तुम्हाला की तुमच्या एखाद्या कॉलेज फंक्शनसाठी किंवा डेज जे असतात ना, चॉकलेट डे, परत फेस्टिव्ह डेज असतात, कॉलेजमध्ये खूप सारे दिवस, फेस्टिवल्स, सांस्कृतिक सप्ताह वगैरे जेव्हा सेलिब्रेट केला जातो तेव्हा तुम्हाला मेकअप करायला लागतं. आणि जर तुम्ही हे असं छोटंसं एखादं पॅलेट घेतलं तर तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं सॉर्ट होऊ शकतं. आता हे जे माझ्या हातात पॅलेट आहे हे मार्सचं आहे. असं सेम स्विस ब्युटीचं 9 कलर आयशॅडोचं पण पॅलेट येतं, त्याचंही पिगमेंट खूप सुंदर आहे, याचंही पिगमेंट खूप सुंदर आहे. दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, मग तुम्ही चेक करा की तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे किंवा बजेटमध्ये कुठलं बसतंय. याच्यातलं कुठलंही घेतलं तरी आपलं जे 1000 रुपयाचं बजेट ठरलेलं आहे त्याच्यामध्ये ते बसणार आहे. आता आपण ऑलरेडी पिंक कलर लावलेला आहे, तर मी काय करते ना, हा सटल पिंक जो आहे याच्यामध्ये हा पिक केलाय आणि फक्त आयलिड वरती लावतीये. आता जर सपोज आपण अगोदर जे टिंट लावलं होतं ते नसतं लावलं तर हा इतका पटकन रंग उठून दिसला नसता. आधी आपण टिंट लावले त्यामुळे हे पटकन दिसून आलं. मग ज्यावेळी जर तुम्ही सपोज टिंट स्किप केला, आता उदाहरणार्थ जर मला ब्राऊन कलरच्या आयशॅडोज मध्ये जायचं असतं आणि मी पिंक टिंट लावलेला चालणार नाहीये मला, तर आपण डिरेक्टली ब्राऊन आयशॅडो घेऊन मेकअप सुरू केला असता. पण असं एवढा लेवल अप होईपर्यंत, लिफ्ट होईपर्यंत आपल्याला वारंवार कलर लावायला लागला असता. आता त्याला काय म्हणतात, ट्रान्झिशन कलर अप्लाय करणं. आता हा ट्रान्झिशन कलर किती आणि कोणी अप्लाय करायचा असतो हे पूर्णपणे आपल्या चॉईस वरती डिपेंड असतं की आपल्याला किती दिसला पाहिजे डोळ्यांवरती. मला ना कधी कधी असं वाटतं आजकालची जी पिढी आहे ना ती खूप भाग्यवान आहे. म्हणजे आमच्या वेळी तर आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो काय माहित नव्हतं हे, म्हणजे आईची एखादी लिपस्टिक असायची मम्मीची घरात पडलेली, ती आम्ही कधीतरी लावायचो. म्हणजे मला आठवतंय जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम असायचे माझ्या शाळेत, कॉलेजमध्ये तर नाहीच, मे बी कॉलेजमध्ये फक्त लिप बाम जास्त वापरलं असेल.
आणि त्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रमांनाच आईची लिपस्टिक फक्त यूज केली जायची. बाकी हे मेकअप वगैरे तर मुळात आईकडेच नसायचं, त्यामुळे माझ्यापर्यंत कधी आलंच नाही ते. आणि ह्या गोष्टीशी भरपूर जणी रिलेट करतील. तर आता काय करायचं, बोलता बोलता मी सांगायचं राहिले की एक ना थोडासा ब्राऊन शेड घ्यायचा आपल्याला आणि तो लोअर लॅश लाईनला लावायचा आहे. आता बजेटमध्ये बसणार आणि आयब्रोला डिफाईन करण्यासाठी लागणारा प्रॉडक्ट म्हणजे आयब्रो पेन्सिल. ही आहे स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल, फक्त 69 रुपयाला आहे. याचा पिगमेंट खूप सुंदर आहे, अप्लिकेशन पण खूप स्मूथ आहे आणि ब्लेंड पण खूप सुंदर, खूप छान होतं. जर खूप जास्त डेन्स असतील ना तुमच्या आयब्रोज, तर बी फ्रँकली आयब्रो फिल करायची गरज नाहीये. पण ॲट द सेम टाइम जर तुम्ही आयब्रो फिल केल्या, त्यांना छान ग्रूम केलं, तर इन्स्टंट फरक पडतो चेहऱ्यामध्ये. त्यामुळे एक आयब्रो पेन्सिल असायला हरकत नाही. प्रोडक्ट लावा, त्यानंतर असं स्पूलिंग छान ते विंचरून मर्ज करा. आता यानंतरची नेक्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे मस्कारा. मस्कारासाठी मी वापरणार आहे स्विस ब्युटीचा मस्कारा. अगेन बजेट फ्रेंडली, आपल्या पॉकेटला बसेल असा. मस्कारा लावण्याआधी ना एक ट्रिक सांगते. आधी पहिले बोटांना ना असं झिगझॅग करून लॅश तुमच्या सेपरेट करून घ्या, ठीक आहे. त्यामुळे जर एखादा प्रॉडक्ट काही लागला असेल, आय शॅडोज वगैरे लागले असेल, तर ते पटकन निघून पण जाईल. आणि त्यानंतर मस्कारा अप्लाय करा. मस्कारा अप्लाय करायचंय तुम्हाला रूट पासून अप्लाय करायचंय. त्याने काय होईल, जास्त लिफ्टेड लुक मिळतं लॅशला आणि सुंदर दिसतो. होप तुम्हाला समजत असेल की लॅशला मस्कारा जेव्हा तुम्ही असा छान लिफ्टेड लावता तेव्हा किती फरक पडतो. मी असं वॉन्ड ठेवून ना त्याला असं गोल फिरवते आतल्या बाजूनं. त्याने काय होतं ना, अगदी मुळापर्यंत माझा मस्कारा लागतो. नाईस. आता थोडस ना लोअर लॅश लाईनला पण लावून घेऊया, अगदी थोडं. लिपस्टिक साठी 2 ऑप्शन यूज करू शकता. एक तर तुम्ही प्रॉपर लिपस्टिक विकत घेऊ शकता किंवा लिप लायनर स्किप पण करू शकता. पण जर बजेटमध्ये बसवायचं असेल तर तुम्ही आयब्रो पेन्सिलचा वापर सुद्धा लिप लायनर म्हणून करू शकता. किंवा ऑप्शन म्हणून सांगते, मार्स आणि स्विस ब्युटीचे लिप लायनर खूप सुंदर आणि खूप स्वस्तात मिळतात, त्यांचाही तुम्ही वापर करू शकता. आता आपल्याला काय करायचंय, आपण जे चिक आणि डोळ्यांवरती टिंट वापरलं होतं ना, त्याचंच लिपस्टिक साठी पण वापर करायचा आहे. पण सर्वात आधी मी काय करणार आहे, ब्राऊन लिप लायनर घेतलंय मी. हे जे आहे ते आहे मार्सचं ब्लड बाथ म्हणून 03 नंबर आहे. त्याने पहिले लिप लाईन करून घेणार आहे आणि सेंटरला फक्त ती लिपस्टिक लावणार आहे. ते सुद्धा खूप कमी क्वांटिटीमध्ये लावायचं आपल्याला, म्हणजे अगदी नॅचरल लुक क्रिएट करायचंय म्हणून. जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले असेल ना, तर मी लिप लाईन करताना खूप शार्प करते. पण आता आपल्याला शार्प नाही करायचंय, आता आपल्याला फक्त आउटलाईन क्रिएट करायची. आता हे जे आपलं लावून झालंय याला फक्त थोडंसं ब्लेंड करायचं. सेंटरला लावणार आहे फक्त. आणि सेम बोटांना आणि बस. जर आवडणार असेल तर तुम्ही टिकली लावू शकता किंवा स्किप पण करू शकता. आणि हे सगळं सील करायला विसरायचं नाही, कारण जर विदाऊट तुम्ही मेकअप स्प्रे जर अशा बाहेर पडलात तर हा पटकन मेल्ट पण होऊ शकतो. त्यामुळे इथे जे मी सजेशन देणार आहे ते आहे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर. आणि हा आहे फायनल लुक. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. जे काही प्रोडक्ट मी यूज केलेले आहेत किंवा जी काही व्हॅनिटीची लिस्ट आहे ती सगळ्यांची लिस्ट
डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे विथ लिंक्स विथ प्राईस, त्यामुळे तुम्हाला पाहायला किंवा चेक करायला सोपं जाईल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्सही चेक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मैत्रिणीला किंवा तुमची मुलगी जर आता जस्ट कॉलेजला जात असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करत असेल, मैत्रीण असेल, बहीण असेल किंवा कोणी भाची वगैरे असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण अगदी कमीत कमी बजेटमध्ये, अगदी थोडक्याच स्टेप्समध्ये आपण हा छान सुंदरसा क्यूटवाला मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. आणि बस पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय लव्ह यू. बाय. टेक केअर.